मी खडतर प्रवास यूट्यूब चॅनल व खडतर प्रवास या वर्तमानपत्राचा मुख्य संपादक। आज आपण धाराशिव जिल्हा सत्र व न्यायालय म्हणजे जिल्हा सत्र न्यायालय या ठिकाणी आलेलो आहोत। या जिल्ह्याच्या अंतर्गत 8 तालुके येतात। 8 तालुक्यामध्ये प्रत्येक तालुक्याला कोर्ट झालेला आहे, पण हे जिल्ह्याचं कोर्ट आहे। या जिल्ह्याच्या कोर्टामध्ये ज्या सुखसोयी नाहीत ते आपण दाखवणार आहोत। आपण आज या ठिकाणी ज्या मुलाखत घेतात हे आहे स्लॅब, पडलेला स्लॅब। या स्लॅबकडे कुणाचंही लक्ष नाही। हे स्लॅब पडलाय म्हणजे किती निकृष्ट दर्जाचं काम केलं असेल त्या गुत्तेदाराने, याच्याकडे कुणाचंही लक्ष लागलेलं नाही। आणि हा स्लॅब मागील 5 ते 10 वर्षापासून पाहिला जातो। या स्लॅबचा जो जागा आहे एवढा जागा मोकळा होऊ शकतो, पण ही जागा मोकळा नसल्यामुळे या स्लॅबवरच लोक बसत असतात। लोकांना बसण्यासाठी ठिकाण नाही। या ठिकाणी हे स्लॅब त्या कोपऱ्यापर्यंत आहे आणि त्या कोपऱ्याच्या बाजूला मुतारी आहे। आपण ती मुतारी पाहूया। हे संडास बाथरूम आहे न्यायालयातलं। हे न्यायालयातलं संडास बाथरूम सध्या बंद अवस्थेत आहे। घाणीचं साम्राज्य या संडास बाथरूमच्या माध्यमातून एवढं घाणीचं साम्राज्य आहे की आपण इकडेही 2 संडास बाथरूम आहेत। या संडास बाथरूमकडे सुद्धा जाताना हे संडास बाथरूम चिरलेले आहे। हे कधीही पडू शकते अशी परिस्थिती आहे। म्हणजे याच्याकडे लक्ष या न्यायालयातील लोकांचं नाही। नेमकं हा प्रस्ताव कोण पाठवत आहे? सार्वजनिक विभागाच्या अंतर्गत हे न्यायालय आहे। न्यायालयाने सार्वजनिक बांधकाम विभागाकडे या सगळ्या गोष्टीची मागणी करणं गरजेचं आहे। इथल्या सुज्ञ वकिलांनी सुद्धा आपण घाणीच्या साम्राज्यात राहतो याचं वकिलांनाही भान ठेवणं गरजेचं आहे। कारण वकिलानं जनतेला सावध करणं म्हणजे सुज्ञ वर्ग आहे वकील, आणि वकील सुज्ञ असून जर या घाणीच्या साम्राज्यामध्ये राहत असतील तर आपण कुणाकडे बुद्धिमान म्हणून पाहावं असा एक प्रश्न उद्भवला जातोय। हे संडास बाथरूम आहे, कसल्या पद्धतीची सोय नाही, कसल्याही पद्धतीची सोय नाही। घाणीचं साम्राज्य, घाणीचं साम्राज्य, एकदम घाणीचं साम्राज्य। या रस्त्याने यावंसं वाटत नाही। हे घाण आहे, पूर्ण घाण। इकडे घाण आहे, पूर्ण घाण। आणि या ठिकाणी तृतीय पंथी स्वच्छता सुद्धा गृह आहे। या ठिकाणी पुरुष स्वच्छता गृह आहे। स्त्रियांसाठी स्वच्छता गृह आहे का नाही हे महिला स्वच्छता गृह आहे। इथं कसल्याच प्रकारची स्वच्छता नाही तर कोण इथं स्वच्छतेसाठी येणार? हे उघड्यावर संडास, उघड्यावर हे स्वच्छता टॉयलेट केलं जाते। हे घाणीचं साम्राज्य, घाणीचं साम्राज्य आणि घाणीचं साम्राज्य। सगळ्या ठिकाणी कुलप लावलेले आहेत, बंद अवस्थेत आहे, उघड्यावर टॉयलेट केलं जात आहे। आणि महत्त्वाचं न्यायालयामध्ये पार्किंग आहे, विदाउट पार्किंग, पार्किंग म्हणून नाही तर पूर्ण पार्किंगच्या ठिकाणचा जागा गाड्याने व्यापलेला असतो। त्या ठिकाणी मोठा एक शेड मारला पाहिजे। वकिलासह येणाऱ्या लोकांना बसण्याची सोय झाली पाहिजे। या ठिकाणी पाण्याची सोय असावी। इथं घाण उचलण्यासाठी सातत्याने कर्मचारी असणं गरजेचं आहे। सार्वजनिक बांधकाम विभागाअंतर्गत हे न्यायालय येत असेल तर इथं कुणाला नेमता येईल? कोण नेमू शकतो कर्मचारी?
स्वच्छ करण्यासाठी, न्यायालय सतत स्वच्छ असण्यासाठी कोणाला नेमता येते? जिल्हा सत्र न्यायालयाने याचा विचार करावा आणि ज्या ज्या गोष्टी आपल्या जिल्ह्याच्या ठिकाणी कमी आहेत त्या गोष्टी न्यायालयाने सार्वजनिक बांधकाम विभागाकडे मागणी करणे गरजेचं आहे आणि सार्वजनिक बांधकाम विभागाने महाराष्ट्र सरकारकडे मागणी करणं खूप गरजेचं आहे आणि जिल्ह्यामध्ये ज्या ज्या सोयी नाहीत त्या सोयी उपलब्ध करणं खूप गरजेचं आहे। हा जर जागा मोकळा झाला तर या ठिकाणी गाड्या उभा करण्यासाठी पार्किंग किंवा न्याय मागण्यासाठी येणाऱ्या जनतेसाठी सुद्धा जागा मोकळी होऊ शकते किंवा या ठिकाणी न्यायालयाच्या अधिकारात ज्या ज्या काही गोष्टी येतात त्या सुद्धा ते करू शकतात। याचा अर्थ असा आहे की जागा मोकळी जर राहिली तर न्यायालय त्या जागेवर काहीही करू शकते आणि आपल्या आवारामध्ये स्वच्छता राखू शकते, घाणीचं साम्राज्य राहणार नाही। अत्यंत चांगलं न्यायालय, धाराशिवचं न्यायालय पूर्ण जिल्ह्याला स्वच्छ न्यायालय वाटावं अशा पद्धतीनं जिल्हा सत्र न्यायालयाने त्यांच्या अधिकारातल्या विभागाला न्यायालयामध्ये सर्व सुखसोयी मिळाव्या अशा पद्धतीचा प्रस्ताव पाठवावा आणि न्यायालयामध्ये अत्यंत चांगल्या सुखसोयी मिळाव्या अशा पद्धतीची मागणी सर्व जनतेतून होत आहे। जनतेला बसण्यासाठी बेंच असावे, दुपारी जेवताना त्यांना चांगले कठ्ठे बांधून द्यावे, त्या कठ्ठ्यावर दुपारी न्याय मागण्यासाठी येणारे लोक बसू शकतात, जेवू शकतात, पाणी त्यांना स्वच्छ मिळावं, संडास बाथरूमसाठी त्यांना स्वच्छ असं बाथरूम असावं आणि सर्व सोयी उपलब्ध करून न्यायालयाने द्याव्या अशीच मागणी आता जनतेतून होत आहे। तर पाहूया वकील मंडळीला, सर्वसामान्य जनतेला आणि येणाऱ्या जाणाऱ्या न्याय मागणाऱ्या लोकांना धाराशिव न्यायालयामध्ये सर्व सुख सोयी मिळतील का ते पाहूया येणाऱ्या काळातच। आपण जिल्हा सत्र न्यायालयामध्ये आलेलो आहोत। या ठिकाणी रवींद्र कदम साहेब आहेत आणि ते माजी अध्यक्ष आहेत वकील संघटनेचे। साहेब, धाराशिव जिल्ह्याच्या या न्यायालयामध्ये जनतेच्या हितासाठी कोणत्या कोणत्या सोयी नाहीत आणि कोणत्या कोणत्या सोयी न्यायालयामध्ये असाव्या? तशी सध्याची आमची समस्या पार्किंगची आहे, परंतु आता नवीन इमारत मंजूर झालेली आहे, त्याच्यामध्ये खालच्या बाजूला सगळं पार्किंगचं त्यांनी सोडलेलं आहे। त्याचबरोबर विधिज्ञ मंडळीला बसण्यासाठी मंजूर झालेलं आहे, त्याचं बांधकाम लवकरच सुरू होणार आहे असा निरोप मिळाला आहे। तिकडल्या कोपऱ्यातल्या मुतारीची एक गंभीर समस्या आहे। नेमकं PWDला तो विषय लक्षात येतोय का नाही, कारण न्यायालयानं किंवा विधिज्ञ मंडळानं विषय घालावा, लक्ष घालावा तो विषय नाही आहे, तो PWDच्या अंतर्गतचा विषय आहे। त्याचबरोबर त्या कोपऱ्यावरती एक तसल्या विचित्र पद्धतीची अपूर्ण अशी डिझाईन आहे की जी जागा विनाकारण न्यायालय परिसरातली व्यापून आहे। त्या दोन गोष्टीची जर त्यांनी विल्हेवाट लावली तर सध्या समस्या अशा ते 10 ते 15 वर्षापासून स्लॅब पडलेला दिसतोय, जागा व्यापून ठेवली गेली। मी कोर्टात प्रॅक्टिसला आल्यापासून तर ते आहे, आता नेमकं कधीपासून आहे मला एवढी जागा जर मोकळी झाली तर तुमच्या पार्किंगचा मिटणार नाही, पण काही गाड्या तिथं पार्किंगला होतील, स्वच्छता राहील। बरं, सर्वसामान्य माणूस जी जनते न्याय मागण्यासाठी न्यायालयाकडे येतो आणि त्यांची वकिली तुम्ही करता, त्या लोकांसाठी बसण्यासाठी, मुतारीसाठी, संडाससाठी स्वच्छ पाणी आणि जेवण्यासाठी कट्टे वगैरे या सगळ्या गोष्टीमध्ये काय कमतरता आहे? नाही, आता फक्त ती मुतारी एवढाच विषय आहे। त्या लोकांना बसण्यासाठी बेंचेस आहेत, पाण्याची व्यवस्था मागच्या बाजूला कोर्टानेही केलेली आहे, बारनेही केलेली आहे, जेवणासाठी वेगवेगळ्या ठिकाणी कट्ट्यांची व्यवस्था आहे, 2 ठिकाणी कॅन्टीन आहेत। फक्त नागरिकांची जी अडचण आहे, ज्या लहान मुलं ज्यांची असतात त्यांच्या त्या महिलांसाठी दूध पाजण्याची सुद्धा एक ती विशेष स्कीम आली होती सुप्रीम कोर्टात, ती सुद्धा रूम तिथं बांधलेली आहे। आणि ते संडास बाथरूमचा जो विषय आहे तो गंभीर विषय आहे आणि सगळ्यात महत्त्वाचा गंभीर मला वाटणारा विषय की धाराशिव न्यायालय कुठे आहे असे लोक विचारतात, कारण न्यायालयाच्या दर्शनी भागावर जी 2
भिंती बांधल्या, त्या भिंतीच्या आतमध्ये अशी गोलाकार नावाची एखादी जी कमान जर बांधली गेली आणि त्याच्यावर धाराशिव जिल्हा सत्र न्यायालय असं जर मोठ्या अक्षरामध्ये लिहिलं तर 100% न्यायालय ओळखू येईल. आणि न्यायालयाची जी बोर्ड आहेत ना झाडात झाकून गेलेत, त्याच्यासाठी आपण काय सूचना कराल? काय तसं पाहायला गेलं तर एक सकारात्मक बाब अशी आहे की जिल्ह्याच्या सगळ्या शासकीय इमारतींचा आणि परिसराचा जर आपण अभ्यास केला तर न्यायालयाचा परिसर हा हिरवाईनं नटलेला आहे. ह्याच्यासाठी खूप लोकांनी कष्ट घेतलेले आहेत. ह्याच्या अगोदरचे जजेस, कर्मचारी, विधिमंडळाचे सदस्य, इथं म्हणजे रोपटे नाही, तुम्हाला मोठमोठे वृक्ष दिसतील, त्यामुळं अत्यंत सुंदर हिरवाई आहे. कदाचित वाढलेल्या फांद्या त्या बोर्डवर विषय तो नाही. सौंदर्य असावंच, निसर्ग रम्य ठिकाण बघण्यासाठी लोक 10 जिल्हे सोडून जातात. आपल्या जिल्ह्यामध्ये चांगली सोय आहे. फक्त मला काय म्हणायचंय की दर्शनी भागावर मोठा बोर्ड असेल आणि ते लवकरात लवकर ते बोर्ड जर लावला गेला तर सर्वसामान्य अडाणी सुद्धा माणूस की जिल्हा सत्र न्यायालय आहे हे ओळखून या इमारतीमध्ये येईल. तुमची सूचना रास्त आहे, तिथं बोर्ड असला पाहिजे. तर आपण जिल्हा सत्र न्यायालयामध्ये धाराशिव या ठिकाणी आलेलो आहोत. या न्यायालयामध्ये सगळ्या सुखसोयी मिळाल्या पाहिजे, सर्वसामान्य जनतेला त्याचा न्याय मिळाला पाहिजे. या ठिकाणची मुतारी अत्यंत चांगल्या पद्धतीची असावी, स्वच्छता असावी आणि त्या ठिकाणी स्लॅब जी पडलेला आहे मागच्या 15-20 वर्षापासून ते स्लॅब काढावा, ती जागा मोकळी करावी आणि त्या जागेचा वापर जिल्हा सत्र न्यायालयाने त्यांच्या हिशोबाप्रमाणे योग्य असा वापर करावा, अशीच मागणी जनतेतून होत आहे. तर पाहूया येणाऱ्या काळात काय होते ते. जिल्हा सत्र न्यायालय धाराशिव या ठिकाणी आलेलो आहोत. या ठिकाणी किमान 30 वर्ष या ठिकाणी प्रॅक्टिस केलेले ॲडव्होकेट गाजरे साहेब आहेत, चौरे साहेब आहेत की या न्यायालयामध्ये काय कमतरता आहे आणि सर्वसामान्य जनतेसाठी, वकिलासाठी काय गरजेचं आहे ते आपण त्यांना विचारूया. चौरे साहेब, नेमकं न्यायालयामध्ये काय अपेक्षित आहे जनतेसाठी, वकिलासाठी? आता पाऊस जर आला तर तुम्हाला शेड नाही, काय म्हणायचं तुम्हाला याविषयी? पहिल्यांदा मला खडतर प्रवास आणि प्रभाकर लोंढे यांचे आभार मानायचे. कारण असं आहे की या कोर्टामध्ये वकिलांना आणि पक्षकारांना आपलं तारखेला आल्यानंतर या ठिकाणी ज्या सोयी सुविधा असायला पाहिजे त्या सोयी सुविधा नाहीत. त्यामुळं पक्षकारांना आणि वकिलांना त्रास होतो. आता आपण म्हणल्यासारखं पाऊस आल्यानंतर आम्हाला मेन बिल्डिंगमध्ये जाऊन उभं राहावं लागतं. त्यासाठी या कोर्टाच्या दक्षिण बाजूला ही शेड मारून द्यायला पाहिजे पक्षकारांना, वकिलांना बसून द्यायला. वकिलांची संख्या पूर्वीपेक्षा 10 पट जास्त झालेली आहे. 10 पट म्हणण्यापेक्षा भरपूर संख्या वाढलेली आहे. 1000 वकील या ठिकाणी काम करत आहेत. तर त्यांना आणि पक्षकारांना, वकिलांनाच नाही तर पक्षकारांना पण त्यांना सर्व सोयी उपलब्ध झाल्या पाहिजे. या ठिकाणी असलेली मुतारी आहे ते स्वच्छ केली जात नाही आणि कित्येक दिवसापासून बंद आहे. लेडीज अक्षरशः उघड्यावर लेडीजला लग्न करावं लागतं. हे प्रचंड म्हणजे कोर्टाची बदनामी किंवा लज्जास्पद आहे. बघा, न्यायालयात जर ॲडव्होकेट लेडीजला जर न्याय मिळत नसेल, पुरुष वकील कुठेही टॉयलेट करेल, पण महिलांना जर न्याय मिळत नसेल तर सर्वसामान्य महिलांचं काय? महिलांना पक्षकार महिलांनाच टॉयलेटची व्यवस्था नाही. त्यांना उघड्यावर बाथरूम करताना बरेचसे लोक बघतायत. या कोपऱ्यामध्ये उघड्यावर लेडीज पुरुषाच्या बाथरूम समोर तिथं लोक हे करतात. फार खंत आहे. पुरुषाच्या बाथरूम समोरच लेडीजला एंट्रोल करायची वेळ येते. याचा अर्थ असा आहे की न्यायालयामध्ये या सोयी नाहीत. हे सार्वजनिक बांधकाम विभागाकडे हे न्यायालय येते. न्यायालयातल्या वकील मंडळाने, सर तुम्ही न्यायालयाकडे वकील म्हणून मागणी केली का बाबा या पद्धतीचे या ठिकाणी सोयी मिळाल्या पाहिजेत आणि हे आमचा प्रस्ताव आहे आणि तुम्ही सार्वजनिक बांधकाम विभागाला हा प्रस्ताव द्या आणि या सुखसोयी वकिलाला, सर्वसामान्य जनतेला मिळवून द्या, असं काय केलंय का तुमच्या वकील समाजात? काय ज्या त्या डिपार्टमेंटच्या ह्या सुविधा करण्याच्या जबाबदाऱ्या आहेत. पण मागणी एखाद्या मागणी असाव्याच अशातला भाग नाही. कारण काही त्यांना कळणार कसं? नाही, शेड सुद्धा खूप वेळ वर्षापूर्वीपासून इथे बांधून ठेवलेला आहे.
ते अर्धवटच आहे. साहेब आज जवळपास 15 वर्ष झालं. त्याच्यावर कशासाठी आहे, त्याचं डिपॉझिट किती आलंय, काय बजेट आलंय, ह्याच्याबद्दलही पुढे केलंय. याच्याही बाबतीत कुठल्या काही सुधारणा झालेल्या तुम्ही नाही. जुने वकील आहात म्हणून बरं का, ते स्लॅब तिथं पडलेलं आहे. हो ना. ते स्लॅबची काय त्यांचं नियोजन होतं, इमारत कशी बांधायची होती काय माहित नाही, काहीच कळलं पण नाही. इमारती सेट स्लॅब खाली आलाय. खाली आलेलं म्हणजे आहे. निकृष्ट दर्जाचं काम होतं, हे काम क्लिअर तर झालं. निकृष्ट झालेलं आहे, पण काय सुविधा करणार होते आणि याचाही खुलासा कुठे झालेला स्लॅब नाही. जी पडलेला आहे ते तसाच आहे 15-20 वर्षापासून. का काढला नाही, काय कारण आहे त्याचं? तेच लक्षातच आलेलं नाही. काय 82 कुठल्या सुविधा करण्यासाठी केलंय, त्याचं बजेट कुठून खर्च केलंय आणि अर्धवट का सोडलंय, याबाबतही. आणि या वकिलांच्या जिव्हाळ्याचा एक प्रश्न आहे की या ठिकाणी जिल्हा आहे आणि जिल्ह्याचे न्यायालय आहे, या ठिकाणी लेबर कोर्ट नाही. लेबर कोर्टाची न्याय मागण्यासाठी लेबर जे आहेत ती लातूरला जावं लागते, सोलापूरला जावं लागते. आणि ही लेबर कोर्ट नाही, पुन्हा सहकार कोर्ट नाही. याविषयी आपलं मत काय? नाही, लेबर कोर्ट होणं फार अपेक्षित आहे आणि सहकार कोर्टाची आवश्यकता आहे. आणि ऍक्सिडेंटचे क्लेम जे आहेत ते कर्नाटकच्या विजापुराच्या कोर्टामध्ये जातात. त्या धर्तीवर या महाराष्ट्रामध्ये सुद्धा ऍक्सिडेंट क्लेम असावे आणि त्या ठिकाणी जे क्लेमला पैसे दिले जातात तेवढेच पैसे धाराशिव महाराष्ट्रामध्ये जर मिळाले तर 4 वकिलाला त्याचा फायदा होईल का नाही? तो प्रोफेशनल लाईफ आहे आणि त्या स्टेटनी काय केलेलं आहे, स्टॅम्प ड्युटीच्या बाबतीत ज्या सवलती आहेत त्या सवलतीच्या दृष्टिकोन ॲडव्होकेट आपापले क्लेम दाखल करत असतात. ते प्रकरण, ते प्रोफेशन, त्या प्रोफेशनच्या पद्धती आहेत. स्टॅम्प ड्युट्या इथं जर लागू केल्या नाही, तो शासनाचा प्रश्न आहे. ते शासनामधल्या मागणी करत नाही तुम्ही? नाही, काय होतं, प्रत्येक राज्याचा प्रश्न आहे तो. त्या राज्यामध्ये त्या स्टॅम्प ड्युटी किती असाव्यात, काय नसाव्यात, तो राज्यामध्ये धर्तीवर महाराष्ट्रामध्ये असाव्या का नसाव्या? नाही, काय होतं, त्या राज्याचा तो प्रश्न आहे. हा प्रश्न कर्नाटकाच्या धर्तीवर महाराष्ट्र राज्यात स्टॅम्प ड्युटी कमी असावी, पक्षकाराला न्याय मिळावा, हा भाग आहेच. सर काय बोलता बोला. इथं सामान्य जनतेला मिळत नाही आसरा, तिथं कोर्टात वकिलांना तर शक्यच नाही. बहुत कित्येक वर्षापासून मी बसतो इथं, प्रॅक्टिस 10 वर्षापासून या कोर्टात प्रॅक्टिस करतोय, परंतु याच ठिकाणी बसतो. आज तागायत खाला केवळ शेड, कोबा सुद्धा बदललेला नाही, कोबा सुद्धा बनवलेला नाही. शेड तर फार दूरची गोष्ट आहे. डांबरीकरण नाही, स्वच्छता नाही. हे स्वतंत्र वकिलांनी स्वतंत्र पैशाने केलेलं आहेत काही काम. बघा, हे धाराशिव सत्र न्यायालय आहे, जिल्हा सत्र न्यायालय, जिल्ह्याचं ठिकाण आहे. एकच न्यायालय होतं पूर्वी, आता प्रत्येक तालुक्याला न्यायालय झालंय. म्हणजे इथला बोजा कमी झालाय, तरी स्वच्छता नाही. या न्यायालयामध्ये लेबर कोर्ट नाही, सहकार कोर्ट नाही, आणि विशेष म्हणलं तर आलेल्या जनतेसाठी लघवी करण्यासाठी टॉयलेट नाही, संडास बाथरूम नाही, महिला ॲडव्होकेटला सुद्धा बाथरूम नाही. पुरुष मंडळी कुठेही एनरोल करू शकतील, पण सुज्ञ असणाऱ्या ॲडव्होकेट महिला, येणाऱ्या जाणाऱ्या सर्व सामान्य जनता या न्यायालयामध्ये सुखसोयी नाहीत. या सुखसोयी काही कालावधीमध्ये पूर्ण होतील का, यासाठी इथं अनुभवी वकील मग गाजरे साहेब आहेत, चौरे साहेब आहेत, पेटे साहेब यांनी सांगितलं की वकिलाला बसण्यासाठी ठिकाण नाही, चांगल्या पद्धतीचा रोड नाही, मुताऱ्या नाहीत, स्वच्छता नाही, घाणीचं साम्राज्य जास्त आहे. याच्याकडे जिल्हा सत्र न्यायालयाने लक्ष वेधावं. सार्वजनिक बांधकाम विभागाला तो प्रस्ताव द्यावा. सार्वजनिक बांधकामानं महाराष्ट्र सरकारला प्रस्ताव द्यावा, मंजुरी करावी आणि जिल्हा सत्र न्यायालय स्वच्छ आणि सर्व सोयीनं सुलभ असावं, सगळ्या सोयी जनतेला मिळाव्या, एवढीच अपेक्षा जनतेची, वकील साहेबांची, सर्वसामान्य जनतेची आहे. तर पाहूया येणाऱ्या काळामध्ये काय होतंय ते. मी खडतर प्रवास यूट्यूब चॅनल संपादक प्रभाकर लोंढे. या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा, बेल आयकॉनचे बटन दाबा आणि वेगवेगळे समाजकार्याचे, समाजहिताचे व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद धाराशिवकर, धन्यवाद उस्मानाबादकर.